नमस्कार, मी शुभमराज. तारा न्यूजच्या आणखीन एका नवीन पॉडकास्टमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. प्रत्येक पॉडकास्टमध्ये आपण नवीन विषय घेऊन येतो आणि आजचा हा कंटेंट या पॉडकास्टसाठी खूपच वेगळा असणार आहे. कारण आज आपण बोलणार आहोत एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट बद्दल. खरं तर भारताची बिझनेस बाबतीची जी प्रगल्भता आहे ती खूप मोठ्या प्रमाणात वाढताना आपल्याला दिसते आहे आणि तो दिवस काही लांबचा नाही ज्यावेळी भारत पुन्हा एकदा विश्वगुरू मानला जाईल. तर खरं तर आजचा कंटेंट असणार आहे आपला एक्सपोर्ट इम्पोर्टचा. तर या संदर्भातली संपूर्ण माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आज एंटरप्रेन्योर्स इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेडचे फाउंडर अँड डिरेक्टर करण मुथा सर आज आपल्यासोबत आहेत. आज आपण त्यांचं तारा न्यूजच्या पॉडकास्ट स्टुडिओमध्ये स्वागत करूया. सर, स्वागत आहे आपलं. आणि सर, पहिला प्रश्न तुम्हाला विचारावा वाटतं की एक्झॅक्टली एक्सपोर्ट इम्पोर्ट म्हणजे काय? चांगला प्रश्न आहे. तुमच्याच बरोबर इतरांना हा प्रश्न असतो की एक्सपोर्ट इम्पोर्ट म्हणजे काय. तर मला देखील हे सांगायला आवडेल. एक्सपोर्ट इम्पोर्ट म्हणजे जर एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं, कोणत्याही मालाची जेव्हा आपण आयात किंवा निर्यात करतो एका देशातून दुसऱ्या देशात, म्हणजे थोडक्यात आज आपल्याला कोणत्या गोष्टीची गरज आहे ती आपण दुसऱ्या देशातून मागवतोय आणि त्यांना ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या आपण आपल्या देशातून पाठवतोय. थोडक्यात कोणत्याही मालाची जेव्हा आपण देवाणघेवाण करतो लीगली अर्थातच, त्याला आपण एक्सपोर्ट इम्पोर्ट म्हणू शकतो. ओके. मग सध्या जर आपण पूर्णतः सगळी जगाची एक परिस्थिती आपण बघता, भारत सध्या प्रत्येक पद्धतीनं उद्योगधंदे असतील, टेक्नॉलॉजी असतील, प्रत्येक पद्धतीनं एक विशेष उच्चांक गाठायला लागला. बरोबर. तर सध्या एकंदरीत भारताची एक्सपोर्ट इम्पोर्ट मधली परिस्थिती आणि परिस्थिती म्हणण्यापेक्षा इम्पोर्ट एक्सपोर्ट साठी भारताचं मार्केट कसं आहे हे देखील मला सांगायला आवडेल. हे आनंदाने मी सांगणार नाही, पण थोडंसं ह्याच्यात खेद आहेच. कारण की जर तुम्ही बघितलं तर आज भारताने टेक्नॉलॉजी म्हणा, सायन्स रिसर्च म्हणा का अनेक क्षेत्रात भरपूर उच्चांकी गाठले आहेत. पण एक्सपोर्ट इम्पोर्ट हा असा व्यवसाय आहे किंवा असा विषय आहे जो लोकांना गेल्या 5-10 वर्षात कळायला लागलाय. हळूहळू लोक ह्याच्यात येत आहेत, पण अजूनही लोक घाबरत आहेत. जर अख्ख्या जगाची परिस्थिती बघितली ना तर सर, आज आपण इंडियाचं जर मार्केट शेअर बघितलं मित्रांनो, तर आज फक्त आपण आज 6.5% एक्सपोर्ट करतोय, तर त्याच्या समोर आज आपण 5.5-6% इम्पोर्ट देखील करतोय. तर हा भरपूर मोठा गॅप. हा जगाच्या तुलनेतला आकडा आहे. जगाच्या तुलनेतला आकडा आहे. म्हणजे आपल्याला देश किती आहेत आपल्या जगामध्ये ही संख्या सांगण्याची गरज नाही. आणि एवढ्या शंभराच्या म्हणजे शेकड्याच्या संख्येनं असणारे सगळे देश आणि त्याच्यामध्ये 6% फक्त भारताचा रेशो या एक्सपोर्ट इम्पोर्ट. तेही मी काय म्हणलं सांगता का दुःख आहे, जे आपण पुढे चर्चा करूच. कारण की आज या व्यवसायाला भरपूर संधी आहेत. भरपूर इंडियन प्रोडक्टला जगभरात मार्केट आहे. कारण की आज आमचे स्वतःचे 3 सेटअप बाहेर आहेत, इराण, टर्की आणि दुबईमध्ये. ऑलमोस्ट 6 ते 7 कंट्री मी ट्रॅव्हल केलेले आहे. तुम्ही विचार नाही करू शकत अशा इंडियन प्रोडक्ट्सला बाहेर डिमांड आहे, पण लोकांना आज ह्याचं नॉलेज नाहीये. ह्याच्यात प्रॉब्लेम काय की जो उगवतोय किंवा बनवतोय त्याच्याकडनं माल एजंट घेतोय आणि पुढे देतोय. तर त्यामुळे बऱ्याच लोकांना या गोष्टीची मालूमात नाही असं आहे. मग भारतामधून विशेषतः महाराष्ट्रामधून अशा कोणत्या गोष्टी सध्या तुम्ही मगाशी गल्फ कंट्रीजचा उल्लेख केला, तर सध्या अजून एक प्रश्न मनामध्ये येतोय की दुबईला जाऊन काम करण्याकडे लोकांचा कल वाढलेला आहे. बरोबर आहे. किंवा दुबईला जाऊन एखाद्या वस्तू आणणं, सोनं आणणं, मोबाईल्स आणणं. या तुलनेत अजून एक गोष्ट मला बातम्यांमध्ये आणि बऱ्याच चॅनलवरती बघायला मिळाले, ते म्हणजे आपण इथल्या भाज्या आपण दुबईला एक्सपोर्ट करू अशी संधी उपलब्ध करून देणारे काही गोष्टी. खरं तर हा प्रश्न मनामध्ये काय आला, कारण एक्सपोर्ट इम्पोर्ट बद्दल विचारायचं म्हणजे मी खूप काही विचारू शकतो आणि तुम्ही खूप काही जेन्युइन नॉलेज देऊ शकता, बट लोक काही ह्यामध्ये सर फसलेले आहेत. एक्झॅक्टली फसलेली आहेत ना, अजून फसतायत. तर मला हे देखील सांगायला आवडेल. आता जसं तुम्ही सर सांगितलं की आजकाल एक मार्केटमध्ये फॅट झालं, एक्सपोर्ट इम्पोर्ट लोकांना करायचंय, पण प्रॉपर ह्यांना मार्गदर्शन देणारे कोणी नाहीये. आज जर तुम्ही बघितलं ना तर महाराष्ट्रातनं अनेक गोष्टी, म्हणजे महाराष्ट्र सर्वप्रथम तर कृषी प्रधान देश, त्यानंतर सगळ्यात जास्त इंडस्ट्री, इंजिनिअरिंग प्रोडक्ट हे भारतात बनवले जातात आणि इथनं एक्सपोर्ट केले जातात. अनेक अशा गोष्टी ज्या आपल्याकडे मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. पण पहिल्या 2 जर बघितल्या तर ऍग्रिकल्चर आणि इंजिनिअरिंग प्रोडक्ट हे मित्रांनो 2 अशा इंडस्ट्रीज आहेत ज्या भारतातून भरपूर मोठ्या प्रमाणावर एक्सपोर्ट केले जातात. पण
आज एक मार्केटमध्ये ट्रेंड काय झालाय की लोकांना पटकन करायचं, आज लोकांकडे पेशन्स नाही. म्हणजे आज आता आपली जनरेशन बघा किंवा आपल्या नंतरची, त्यांच्याकडे सर पेशन्स नाहीये, त्यांना चटकी पाहिजे एकदम लगेच आणि पैसा पण पाहिजे. तोच विषय नाही म्हणजे मी उद्या कामाला लागलो आणि परवा करोडपती व्हायला पाहिजे. पण आपल्या आधीच्या ज्या जनरेशन्स होत्या त्यांनी पिढ्यानपिढ्या घासली, तेव्हा कुठे जाऊन तेवढी मोठी इंडस्ट्री त्यांनी निर्माण केली. आता आज काय झालं सर प्रॉब्लेम, जे लोक भरपूर फक्त ट्रेनिंग देत आहेत आमच्या क्षेत्रात, जे स्वतः एक्सपोर्ट इम्पोर्टही करत नाहीये. एक फॅक्ट कसा झालाय, तुम्ही ऍग्रिकल्चर घ्या, तुम्ही दुबई मार्केटला एक्सपोर्ट करा, त्या जो कोणी व्यक्ती असेल जो शिकतोय त्याला माहित नाही ऍग्रिकल्चर मी काय घेतोय, तर माझ्याकडे घरात आहे ओळखीमध्ये किंवा मी कोणाकडनं तरी घेतोय. दुसरं त्याला त्याच्या सरांनी सांगितलं दुबईला काम कर. आता त्याचा सर स्वतः एक तर काम धंदे करत नाही, एक्सपोर्ट इम्पोर्ट करत नाही आणि तो त्याला सल्ला देतो दुबईला कर. आता दुबईची परिस्थिती काय मित्रांनो, खरं सांगायचं तर तुम्ही जर कधी गेला असाल, पुण्यापेक्षा छोटं शहर आहे. म्हणजे तुम्ही एकदा किंवा दोनदा गेला तुम्हाला दुबई पाठ होईल. तिथे रिक्वायरमेंट असेल 5 कंटेनरची आणि आपल्यासारखे मूर्ख लोक तिथे 50 कंटेनर टाकतात. तुम्हाला भाव कसा भेटेल? नक्कीच. मग त्यामुळे काय, आणि तिथे फ्रॉड करणारे शेख लोक नाहीयेत, आपली लोक आहेत. आपली लोक म्हणजे इंडियन, पाकिस्तानी आणि बांगलादेशी, मी सगळ्यांना आपली लोकच म्हणतो अजूनही. तर त्यामुळे फ्रॉड करणारी आपली लोक आहेत, कारण की ह्याच्यात चुकी त्यांची नाही, चुकी तुमची आहे. का तर ह्यांना ऍक्च्युअल प्रोसिजर माहित नाहीये, ह्यांना नीट शिकायचं नाहीये, ह्यांना इझी काहीतरी प्रोडक्ट घ्या आणि दुबईला टाका. आम्ही काय म्हणतो, तुम्ही घेतायत ना फळभाज्या घ्या, चुकीचा प्रोडक्ट नाहीये, पण चांगल्या मार्केटला टार्गेट करा ना. युरोपला टाका, तुम्ही मलेशिया सिंगापूरला करा, श्रीलंकाला करा, नेपाळला करा, बांगलादेशला करा. मित्रांनो हे भर भरून तुम्हाला ऍडव्हान्स देणार आहे पैसे. आणि हे मी काय सांगतोय, आम्ही स्वतः तर करतोय. जसं सरांनी उल्लेख केला, EFT जी आमची एक संस्था आहे ज्याच्यात आम्ही प्रॅक्टिकल ट्रेनिंग देखील देतो आणि बरेच एक्सपोर्टर देखील घडवतो. तशीच आज आमची आईन्सा ग्लोबल ही आमची एक स्वतःची एक्सपोर्ट इम्पोर्ट फर्म आहे, जी की इराण, टर्की आणि दुबईमध्ये रेजिस्टर्ड आहे. डोमेस्टिक 5 सेटअप आहे. मग आम्ही लोकांना तेच सांगतो की ही इंडस्ट्री अख्खी ऍडव्हान्स मध्ये पैसे देणारी आहे, तर तुम्ही स्वतः का पैसे लावताय? कारण की ही एकमेव सर अशी इंडस्ट्री आहे ना की जर आज तुम्ही याच्यात नॉलेज जर घेतलं तर तुम्हाला मोठ्या अमाऊंट म्हणजे पकडा तर तुम्हाला मोठ्या गुंतवणुकीची गरज नाहीये. तुम्ही एखादी छोटीशी प्रोप्रायटरशिप रजिस्टर करू शकता, तुम्ही तुमच्या मोबाईल लॅपटॉपवरनं व्यवसाय करा, एखादी वेबसाईट बनवून टाका. सर हे एक्सपोर्ट इम्पोर्ट करत असताना काही कंट्रीजसाठी आता जनरली बाकीच्या बिझनेसेस मध्ये लहान असू देत किंवा मोठे असू देत त्यावेळी उधार चालते किंवा पैसे तर ऑब्व्हियसली लावावे लागतात, बरंच काय काय उभं करावं लागतं, इकडून तिकडून सगळ्या गोष्टी गोळा कराव्या लागतात, मार्केटमध्ये पैसे द्यावे लागतात, मार्केटमधून माल उचलावा लागतो. म्हणजे थोडक्यात काय यामध्ये इन्व्हेस्टमेंट खूप आहेत अकॉर्डिंग टू बाकीच्या सगळ्या ज्या बिझनेसेस आहेत त्याच्यामध्ये. मग एक्सपोर्ट इम्पोर्ट मध्ये सर इन्व्हेस्टमेंट काय नाही. ओके, आता हे बघा, ह्याच्यात काय, जेव्हा तुम्ही डोमेस्टिक सर व्यवसाय करतात ना, तुम्हाला काय पहिले एखादी जागा घ्या, तो माल खरेदी करा, तो स्टॉक करा, तो उधारीवर द्या, मग कलेक्शन करा आणि चला रिकव्हरी नाही झाली तर तुम्हाला सपोर्ट काय, तुम्ही काय करणार, एखाद्याला जाऊन मारणार, उचलणार किंवा तुम्ही केस करणार. आपल्या लोकल लँग्वेज मध्ये मी सांगतो आपण हे करणार आहोत. पण एक्सपोर्ट इम्पोर्ट मध्ये सर हे नाही. इथे तुम्हाला काय, ही इंडस्ट्री पूर्णपणे ऍडव्हान्स पेमेंट टर्मवर चालते. ऍडव्हान्स पेमेंट टर्म, लेटर ऑफ क्रेडिट आणि बँक गॅरंटी या काही टेक्निकल टर्म्स आहेत. आपण इकडून काहीतरी एक्सपोर्ट करणार तर आपल्याला ऍडव्हान्स त्याच्या आधी तुम्हाला पैसे आहेत. पण सब्जेक्ट टू काय, जर तुम्ही कॉमन प्रोडक्ट घेताय आणि कॉमन मार्केट घेताय तर ही कंडिशन लागू होत नाही. म्हणजे एकच कंडिशन आहे, तुम्ही फळभाज्या घ्या आणि दुबईला एक्सपोर्ट करणार असाल तर तुम्हाला कोणीही ऍडव्हान्स देणार नाही. तर तुम्ही अनकॉमन प्रोडक्ट घ्या ना, म्हणजे पेरिशेबल आयटम जे नाशवंत प्रोडक्ट आहे ते काही सोडून तुम्ही गल्फला किंवा कोणत्याही कंट्रीला टाका, ऍडव्हान्स पेमेंट आहे. आणि जर तुम्ही पेरिशेबल आयटम घेतलं फळभाज्या तर गल्फ कंट्री सोडून अख्ख्या जगात एक्सपोर्ट करा, तुम्हाला ऍडव्हान्स पेमेंट आहे. असे कोणते प्रोडक्ट्स आहेत की जे आपण बाकीच्या कंट्रीज मध्ये आपण हे एक्सपोर्ट करू शकतो, जे नाशवंत नाही आहेत? नाही, हे बघा, तर फळभाज्यांमध्ये जर घेतला तर आपल्या आज आपण कोल्हापूरच्या तुमच्या मोठ्या स्टुडिओमध्ये बसलेलो आहे, तर इथे जर बघितलं तर आता जॅगरी गुळ, जो आपण पिवळं सोनं असं म्हणायला हरकत नाही. बरोबर. तर आज आपल्याकडनं गुळ एवढं भर भरून जातो, पण तोच गुळ जर तुम्ही गल्फ कंट्रीला टाकताय ना तर तुम्हाला ऍडव्हान्स नाही भेटणार आहे. तो तुम्ही गल्फ वगळता कोणत्याही देशात टाका, ऍडव्हान्स भेटणार आहे. आणि नॉन पेरिशेबल जर म्हणलं ना सर, तर आज जसं आईन्सा ग्लोबल, आज आमचं 70% काम ऍग्रिकल्चर मध्ये. पण ऍग्रिकल्चर मध्ये कसं आहे, मसाले झाले, फ्रूट व्हेजिटेबल झाले, मग त्याच्याच बरोबर डिहायड्रेटेड प्रोडक्ट, फ्रोझन प्रोडक्ट, असे भरपूर काही प्रोडक्ट जे आम्ही ऍग्रीमध्ये 70% आज आमचं काम आहे. एक्सपोर्ट मध्ये पण, इम्पोर्ट मध्ये पण 30% आज आमचं जे काम आहे ना ते टेक्सटाईल, केमिकल आणि मशिनरी मध्ये काम आहे.
आज आम्ही स्वतः मर्चंट एक्सपोर्टर, म्हणजे मी एक सांगायला आवडेल की कोणत्याही आज बिझनेस बॅकग्राऊंड मधून आलेलो नाहीये का मोठी काय शेती आहे का फॅक्टरी असं काहीच नाही, टोटली मर्चंट ट्रेडिंग, ते पण आम्ही आमच्या नॉलेजच्या बेसवर. मग तुम्ही असे कोणतेही प्रोडक्ट घ्या जे आपल्या मातीतले म्हणजे फक्त शेतातले नाही, जे आपल्याकडे बनवले जातात. मग ती फॅक्टरी मधले प्रोडक्ट असू द्या, मशिनरीज किंवा केमिकल्स, लेदर प्रोडक्ट, टेक्सटाईल प्रोडक्ट, कोणत्याही गोष्टी असू द्या, किंवा आपल्या मातीत उगवणारे प्रोडक्ट म्हणजे शेतीत प्रोडक्ट असू द्या. एक छोटंसं उदाहरण मी देईल. तसं आपल्याकडे बघा आता ड्रॅगन फ्रूट उगवतात, बरोबर, आणि तो नवीन फॅट थोडा लागलेला आहे. पण ड्रॅगन फ्रूट जर बघितलं ना तर मुळात हे आपलं प्रोडक्ट नाही, आपल्या देशातलं नाही, हे जेनेटिकली आपण बनवलेलं आहे. मूळ फ्रूट जे आहे ना हे व्हिएतनामचं आहे, हे जे आम्ही इम्पोर्ट देखील करतो. आता तुम्ही उगवणारं ड्रॅगन फ्रूट आणि इम्पोर्ट केलेला ओरिजिनल ड्रॅगन फ्रूट बघितलं, वजनामध्ये फरक आहे, त्याच्या सालपटमध्ये फरक आहे आणि चवीमध्ये फरक आहे. रंगामध्ये एवढं नाही, रंगात आपण ते डेव्हलप केलेलं की ते व्हाईट फ्लेश आणि रेड फ्लेश ते डेव्हलप केलं, पण आपली जी क्वालिटी आहे ती एक्सपोर्ट होणारी नाहीये. तर लोकांना हे कळायला पाहिजे की आपण प्रोडक्ट असे घ्यावे जे आपण डोमेस्टिक व्यवसाय करू शकतो, एक्सपोर्ट इम्पोर्ट मध्ये करू शकतो. कमिंग टू ओरिजिनल क्वेश्चन, जो तुम्ही विचारला इन्व्हेस्टमेंट का लागणार नाहीये, तर इथे तुम्हाला कसं आहे की समोरचा जो कोणी बायर आहे तो तुम्हाला परचेस ऑर्डर बरोबरच ऍडव्हान्स पेमेंट देतो आणि त्यानंतर तुम्ही सगळी प्रोसेस सुरू करता, तेव्हा तुमचा पैसा गुंतत नाही. दुसरं महत्वाचं म्हणजे ह्याच्यात तुम्हाला उधारा राहत नाही आणि चला तुमचे पैसे लटकत नाही, कारण की अशा काही गव्हर्नमेंट आणि काही प्रायव्हेट पॉलिसी हे काय म्हणतात, एक्सपोर्ट इम्पोर्ट करताना रिस्क मिटिगेट करा, म्हणजे इन्शुरन्स तुम्ही घ्या, जेणेकरून उद्या तुमच्या बरोबर कोणताही फ्रॉड झाला, कोणतेही लॉसेस डॅमेज झाले, पार कंटेनरला आग देखील लागली, तुमचा पैसा कुठेही जात नाही. या बॉडीज मार्फत 100% क्लेम तुम्हाला दिला जातो. असं ज्या अर्थी ऍडव्हान्स आपल्याला मिळतो त्या अर्थी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला एक खात्री मिळते. मी आता माझ्याकडे जो माल आता पडून आहे एक्झॅक्ट 100% तिथपर्यंत पोहोचणार आहे, ऍक्च्युली पोहोचणार आहे, किंवा मला त्याचं पेमेंट पण आलेलं आहे आणि ते माझं काम ऑलमोस्ट झालेलं आहे. झालेलं म्हणण्यापेक्षा माझं काम एकदम सोप्या पद्धतीने आणि रिस्क फ्री माझं काम होणार आहे असं. कारण आपण कोल्हापूरमध्ये सुद्धा खूप मोठं भाज्यांचं फळांचं मार्केट आहे, गुळाचं मार्केट आहे. छत्रपती शाहू महाराजांनी ती काळाची गरज ओळखून त्यांच्या दूरदृष्टीनं गुळासाठीच एक मार्केट आपल्यासाठी अवेलेबल करून दिलं. शाहू मार्केट या नावानं सुद्धा कोल्हापूरमध्ये भाज्यांचं मार्केट आहे. तर तिथं बऱ्याच वेळा असं सर बघितलंय की काही भाज्या अक्षरशः पडून जातात. बरोबर, म्हणजे मगाशी ज्या पद्धतीनं म्हणलं की ती त्या लोकांना ती खात्री नाही आहे आजपर्यंत. या मार्केटमध्ये कुठल्याही मार्केटमध्ये गेलो तर माझा माल हा विकला जाईलच का जाईल का, पण हे आता हे एक्सपोर्ट इम्पोर्टचं चित्र बघता हा खूप सेफ, वन ऑफ द सेफ बिझनेस आहे, सेफेस्ट. या मुद्द्यावरच सर येऊया. मला सांगा सर, अकॉर्डिंग टू एन्व्हायरमेंट, अकॉर्डिंग टू बऱ्याच गोष्टी घडत असतात जगामध्ये, वातावरण बदलतं, बऱ्याच पॉलिटिकल सिच्युएशन, वॉर सिच्युएशन, वातावरण सुद्धा बदलतं. बरोबर, मी सांगितल्याप्रमाणे युद्ध होतात. बरोबर, प्रत्येक गोष्टीचा कुठल्या ना कुठल्या तरी पद्धतीनं प्रत्येक बिझनेस वरती परिणाम होतो. एक्झॅक्टली इम्पोर्ट एक्सपोर्ट वरती कुठल्या गोष्टीचा परिणाम होतो का? नाही. का परिणाम होत नाही तुम्हाला सांगतो. कारण की एक्सपोर्ट इम्पोर्ट तुम्ही फक्त तुमच्या देशापुरतं करत नाहीये, तुम्ही जागतिक स्तरावर करतात. सगळं एक्सप्लेनेशन बाजूला जाऊया. तुमच्या आणि माझ्या जनरेशनने, आपण काय जास्त वयस्कर नाही असं म्हणायला हरकत नाही, तर रिसेंट आता आपण 3 गोष्टी बघितल्या सर. सर्वप्रथम म्हणजे नोटबंदी. बरोबर, नोटबंदी आली, बऱ्याच जणांचे धंदे लटकले किंवा गडबड झाली. बरोबर, एकमेव असा व्यवसाय होता ज्याला काही फरक पडला नाही. त्यानंतर वॅट मधनं जीएसटी मध्ये आपण कन्वर्ट झालो, तेव्हाही बिझनेसवाल्यांना भरपूर त्रास झाला आणि अजूनही होतोय तो त्रास. तरी हा एकमेव असा बिझनेस होता ज्याला जीएसटीशी काही घेणं देणं नाही, म्हणून ह्याला काहीच फरक पडला नाही. तिसरा महत्वाचा मुद्दा ज्याच्यात नोकरदारांना, ज्याच्या धंद्यावाल्यांना सगळ्यात मोठा फटका बसलाय, बरेच जण बर्बाद झाले असं म्हणायला हरकत नाही, म्हणजे कोविड सारखी सिच्युएशन. हा एकमेव असा बिझनेस होता जो बंद पडला नाही. आणि मला हे देखील तुम्हाला सांगायला आवडेल, माझ्या जवळच्या लोकांना आर्थिक माहितच आहे की आम्ही 2016 पासून या फील्ड मध्ये कामात होतो, पण जे 4-5 वर्षात जेवढं आमचं काम झालं नाही ना, तेवढं त्या कोविडच्या 1 वर्षात आम्ही काम केलं. कारण की आमचा बिझनेस सुरू होता, कारण की एक्सपोर्ट इम्पोर्ट हा तुमचा जागतिक स्तरावर असतो. सो त्यामुळे लॉकडाऊन होतं का इथे काही बंद होतं त्याच्याशी, त्या इंडस्ट्रीशी काहीच घेणं देणं नव्हतं. तर जेव्हा आपण म्हणतो ना पॉलिटिकल सिच्युएशन्स येतात किंवा डोमेस्टिक असे काही प्रॉब्लेम येतात, वॉर टाईप, जसं आता इस्रायलचं वगैरे सगळं सुरू आहे की रशियाच्या मध्ये प्रॉब्लेम वगैरे होते,
पण त्यामुळे एक्सपोर्ट इम्पोर्टवर फरक नाही पडला. कारण की उद्या मी जसं म्हटलं ना, तुमच्या शिपमेंटला आग देखील लागली असते ना, किंवा तो समुद्रात कंटेनर पडला जरी असता, तुम्ही जेव्हा हे इन्शुरन्स बॉडीजचं कव्हर घेतात ना, तर ह्यांच्या मार्फत तुम्हाला पूर्ण पैसे भेटून जातात. तुमचा पैसा कुठेच बुडत नाही आणि हे गव्हर्नमेंटने केलेलं आहे. तर त्यामुळे ते तुम्हाला सेफ आहे. महत्वाचं ह्याच्यात काय, तुम्ही मागाशी जो डोमेस्टिक मुद्दा बोलला की डोमेस्टिक व्यवसाय जेव्हा माणूस करतो, तुम्ही धंदा केल्यावर तुम्हाला कोण पैसे देतात? तुम्ही स्वतः धंदा करणार, स्वतः कमावणार. तुम्हाला उद्या गव्हर्नमेंट किंवा तिसरा व्यक्ती म्हणणार आहे का रे बाबा तू 10 लाखाचा धंदा केला तर तुला मी 10,000 देतो? नाही. ह्या व्यवसायामध्ये काय, जेव्हा तुम्ही बिझनेस करतात ना, गव्हर्नमेंट तुम्हाला पैसे देते. का देते? कारण की बाहेरचा पैसा तुम्ही भारतात आणताय. त्यामुळे तुम्हाला गव्हर्नमेंट एक्सपोर्ट इम्पोर्टवर भर भरून तुम्हाला एक्सपोर्ट मध्ये बेनिफिट्स आणि इन्सेंटिव्ह देते, जे लोकांना माहितच नसतात. हा फरक त्याचा. आता जनतेला, लोकांना बऱ्यापैकी ही गोष्ट माहिती आहे आणि काही लोकांना माहिती सुद्धा नाही आहे, टू बी जेन्युअनली, की इंटरनॅशनल मार्केटमध्ये भारतानं खूप चांगल्या पद्धतीनं होल्ड तयार केलेला आहे प्रत्येक गोष्टीमध्ये. आता बऱ्याच कंपन्या इंडियामध्ये येत आहेत. काही मोबाईलच्या कंपन्या असतील की जे त्यांनी असेंब्ली युनिट सुरू केलेलं आहे. आणि रिसेंटली सर बजाज म्हणजे बजाज सोबत आणखीन एका कंपनीनं कोलॅबोरेशन करून त्या गाड्या, ऍक्च्युली ट्रायम्फ कंपनीनं बजाजशी कोलॅबोरेशन करून ते बजाजच्या फॅक्टरीज मध्ये त्या गाड्या, त्या युनिट्स बनवून आता ते मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. म्हणजे माझं सांगण्याचा अर्थ काय की जगाचा दृष्टिकोन पूर्ण भारताविषयी आता पूर्ण बदललेला झालेला आहे. हे बघा, इथे मी असं नाही म्हणणार आपण कोणतं पॉलिटिकल प्रमोशन इथे पहिली वर्ष करायला बसलेलं नाहीये. सो गेल्या 10 वर्षात जे गव्हर्नमेंट मॅक्सिमम ठिकाणी जातंय, जे बिझनेस रिलेशन करतंय, तुम्हाला समजूनच गेलं असेल. सो मी म्हणूनच म्हणलो, मी पॉलिटिकल प्रमोशन नाही करत आहे, पण हे आमच्या इंडस्ट्रीमध्ये का महत्वाचं आहे, कारण की जेवढं फॉरेन ट्रेड अग्रीमेंट होत आहेत ना, ते भारताला बेनिफिशियल आहे. म्हणजे एक तुम्हाला बेस्ट उदाहरण देईल की लोकांना असं वाटतं की आज एक्सपोर्ट इम्पोर्ट करायचं म्हणजे चायनाला कॉम्पिटिशन म्हणजे काय, तर पहिली गोष्ट आज चायना मागे पडते. जर तुम्ही बघितलं ना, जेव्हा ची मीटिंग झाली, सगळ्या कंट्रीजच्या लोकांना विचारलं गेलं की जर उद्यापासून चायनावर आम्ही रेस्ट्रिक्शन्स टाकलं आणि चायनाने तुम्हाला माल देणं बंद केलं तर तुम्ही माल कोणाकडनं घेता? तर 92% लोकांनी उत्तर दिलं की आम्ही भारताकडनं देऊ. आणि त्याचं जरा रिसेंट एक उदाहरण देतो. युएसने काय केलंय, चायनाकडनं भरपूर बेबी क्लोथिंग यायचं, अलॉंग विथ अडल्ट क्लोथिंग वगैरे, तर त्याच्यावर त्यांनी 200% ड्युटी लावली. कारण की चायनाच्या क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज, परत स्कॅम व्हायचे, फ्रॉड व्हायचे, टाइमली डिलिव्हरी इश्यू, सर्वात महत्वाचं म्हणजे सर्व्हिस इश्यू. जेव्हा युएस गव्हर्नमेंटने ड्युटी लावली 200%, तिथे भारताच्या एक्सपोर्टरला मोठी संधी भेटली. मग प्राइस जे आपण कोट करत होतो किंवा मॅचअप करायला बघत होतो, ती एकदम सुरळीत चालली आणि ही गेल्या 2-3 महिने अलीकडचीच न्यूज आहे. तर त्यामुळे आपल्याला मोठी संधी आहे. हे देखील मला सांगायला आवडेल. मी आता रिसेंटलीच 2 दिवस आधी कागल MIDC होतो, जे आमचे एक्सपोर्ट इम्पोर्टचे क्लायंट आहेत, ज्यांचं आम्ही आउटसोर्स घेतलेलं आहे काम. त्यांचं सगळं माल बाहेर एक्सपोर्ट करण्याचं, ते फास्टनर्स वगैरे बनवतात. तर मला हे आश्चर्य झालं, दॅट गाय वॉज ती 3rd जनरेशन आहे. म्हणजे ते माझ्या वडिलांच्या वयाचे होते, पण ती त्यांची 3री जनरेशन आहे या बिझनेसमध्ये. एक्झॅक्टली. म्हणजे ते फास्टनर्स वगैरे बनवतात. आणि तुम्ही विचार करा, त्यांच्या पुढची जनरेशन तर अजून बिझनेस मध्ये सेटल होतीये, पण त्या सरांचा आज इटली, रशिया, नेदरलँड आणि जर्मनी एवढा मोठा फास्टनर सप्लाय. फास्टनर म्हणजे एक मेकॅनिकल पार्ट आहे, इंजिनिअरिंग पार्ट आहे, जो ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये यूज केला जातो. तर आम्ही जेव्हा त्यांच्याकडे गेलो, तर ऑलरेडी आमच्याकडे 2 कंट्रीज मध्ये त्यांच्याबरोबर काम सुरू आहे. कारण की आम्ही कॉर्पोरेट्स आणि इंडिव्हिज्युअलला कन्सल्टन्सीज प्रोव्हाइड करतो की तुमचं प्रोडक्ट आपण बाहेर पाठवून देऊ तुम्हाला, सगळं बाहेर शोधणं, डॉक्युमेंटेशन सगळं. मग जेव्हा मी त्यांचं प्लांट व्हिजिट केलं, बिकॉज आमची टीम होती जे सगळं बघत होते, मला इथे काही कामानिमित्त यायचं होतं आणि EFTचं आपलं आज ओपनिंग पण होतं. कोल्हापूरमध्ये आज या EFTचं ओपनिंग झालेलं आहे आणि 3 दिवसाचं ट्रेनिंग या कोल्हापूरमध्ये होणार आहे. खरं तर कोल्हापूर मधले लोक खूपच या गोष्टीकडे वळत आहेत सध्या. कोल्हापूरकरांचा कल कायमच नवीन गोष्टींसाठी जास्त असतो आणि कोल्हापूरकरांनी खूपच चांगला प्रतिसाद दिला. इव्हन सकाळी सुद्धा मी सरांची भेट घेतली इंटरव्ह्यूच्या डिस्कशनसाठी त्या ठिकाणी. तर खूप चांगल्या पद्धतीनं उद्यापासून, खरं तर आजच्या 2ऱ्या दिवसापासून हे ट्रेनिंग होणार आहे आणि त्या ट्रेनिंग मध्ये इम्पोर्ट एक्सपोर्ट बद्दलची पूर्ण A to Z माहिती आणि त्यानंतरही आपण हा इम्पोर्ट एक्सपोर्ट कशा पद्धतीने करायचा आहे ह्याच्यासाठीचा फुल सपोर्ट असणार आहे.
सो कोल्हापूरकरांनी नक्कीच सरांना आम्ही सरांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहोत. तर तुम्ही एंटरप्रेन्युअर्स इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेड करण मुठा सरांना नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता. कमिंग बॅक टू द पॉइंट, सर अजून एक मला विचारायचं आहे, तुम्ही हे कोल्हापूरचं उदाहरण दिलं बरोबर आहे की कोल्हापूरसह महाराष्ट्रातल्या अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या प्रामुख्यानं आणि जास्त एक्सपोर्ट होतात फॉरेन कंट्रीज मध्ये, जेणेकरून ते उत्पन्न जे लोक घेत आहेत की त्यांनाही संधी उपलब्ध होऊ शकते. हे बघा, मी म्हणून म्हणलं मी स्पेसिफिक प्रोडक्ट नाही सांगणार सर, कारण की बघा आज आपल्याकडे ऍग्रिकल्चर, इंजिनिअरिंग आयटम, केमिकल आयटम, लेदर इंडस्ट्री, टेक्सटाईल इंडस्ट्री आणि मेटल्स ऑफकोर्स. आज प्रत्येक गोष्ट जी आपल्याकडे बनवली जाते, उगवली जाते ना, त्या इंडियन प्रोडक्टला जबरदस्त डिमांड आहे. मी एक तुम्हाला वेबसाईट सांगेल, इफ पॉसिबल तुमच्या स्क्रीनवर दाखवली तर मला नक्कीच आवडेल. सगळ्यांना अमेझॉन मित्रांना माहित असेल, पण तुम्ही गुगल काय करा, amazon.co.uk ही एक तुम्ही वेबसाईट दाखवा. तिथं फक्त जाऊन तुम्ही काय टाका माहितीये, माझं फेवरेट प्रोडक्ट आहे कावडंग केक. कावडंग केक म्हणजे गवऱ्या, शेणी. ओके, गवऱ्या. तुम्ही आश्चर्य होतं की हे प्रोडक्ट बाहेर कमीत कमी 1,500-2,000 रुपयाला जातं. म्हणजे गवऱ्या ज्या आपण फेकून देतो किंवा आज आपण कोणाच्या शेतात गेलो तर टोपलं भरून कोणी देतो, त्या एक्सपोर्ट केल्या जातात. विचार करा, जर असले प्रोडक्ट भारतातनं जातात तर तुमचे तर भरपूर उपयुक्त प्रोडक्ट आहेत, ते भारतातनं काय नाही जाणार. आणि त्यासाठीच मग आम्ही जे इथे बिझनेस इन्क्युबेशन, मला सांगायला आवडेल, हे कोणते ट्रेनिंग किंवा प्रोग्राम आम्ही घेत नाहीये, हे बिझनेस इन्क्युबेशन आहे. म्हणजे काय, जे मी स्वतःच बिझनेस करतोय त्या सगळ्या टेक्निक्स तुम्हाला त्या दाखवल्या जातील आणि त्या तुम्हाला लगेच परफॉर्म करायच्या आहेत. सो असं नाही की दाखवलं लिहून घ्या आणि नंतर करा, जे दाखवलं जाईल ते परफॉर्म करा आणि पहिल्या दिवसापासून कामाची सुरुवात करा. नक्कीच. म्हणजे कोल्हापूरकरांची पण एक पद्धत मी ऑब्झर्व केलेली आहे. तर जो माणूस, आता कोल्हापुरी चप्पलाचं आपण उदाहरण, जो माणूस चप्पल बनवतो बरोबर आणि जो विकतो त्याच्यापेक्षा जास्त जो बनवतो त्याच्याकडनं लोक जास्त घ्यायला जातात. बरोबर. आज कोल्हापूरमध्ये मिठाईचं सुद्धा मार्केट मोठं आहे. जे लोक बनवतात, खानदानी जे लोक बनवतात त्यांच्याकडेच लोक जास्त जातात. कापड व्यवसाय असेल, गुळ असेल, गुळाचं मार्केट आहे, पण गुऱ्हाळघरांच्या वरती सुद्धा तितकीच गर्दी असते. मग मला ह्यातून असं म्हणायचं आहे की एक्झॅक्टली जो माणूस आपल्याला इम्पोर्ट एक्सपोर्ट शिकवणार आहे तो माणूस इम्पोर्ट एक्सपोर्ट करतो का नाही ही गोष्ट तितकीच आपण व्यवस्थितरित्या बघणं पाहिजे. का तुम्हाला सांगतो, हे बघा, आज माझं एक छोटंसं मी उदाहरण देईल. जेव्हा मी 2016 पासून या इंडस्ट्रीमध्ये आलो एक्सपोर्ट इम्पोर्ट करायला, मी गुजरातच्या काही 2-3 जे ट्रेनिंग इन्स्टिट्यूशन होते त्यांच्यासाठी ऍज अ कन्सल्टंट महाराष्ट्र डेव्हलपमेंटचं मी काम केलं होतं. मग तेव्हा एकंदरीत मला लक्षात काय आलं 2 वर्षात की आपल्याकडे फक्त ट्रेनिंग देणार आहेत, जे स्वतः एकतर एक्सपोर्ट इम्पोर्ट लोक करत नाही, फक्त ट्रेनिंग देतात, सोडून देतात. त्यामुळे पुढे लोकांचं भरपूर नुकसान होत आहे. आणि दॅट वॉज अ टर्निंग पॉईंट फॉर मी. आता लोक आमच्याकडे, म्हणजे माझ्याकडे काय येत होती त्या संस्थेकडे, कारण की मी काम करत होतो, माझ्याकडे नॉलेज होतं, माझ्याशी बोलून लोक येत होती. पण नंतर लक्षात आलं, अरे यांना सर्व्हिसच जात नाहीये पुढं, त्यांचं काम सुरू होत नाही की यांना उत्तरं दिली जात नाही. मग तेव्हा आपण EFT ची स्थापना केली. आणि तुमच्या माध्यमातून मी तर आमच्या चॅनल थ्रू, जे आमच्या युट्यूबला आहे EFTचं युट्यूब चॅनल सुद्धा आहे, आपण नक्कीच जाऊन एकदा त्याच्यावर सगळ्यांना अनेक सक्सेस स्टोरीज दिसतील जे आम्ही एक्सपोर्टर इम्पोर्टर घडवले. पण मी जेव्हा आमच्या माध्यमातून सांगतो, तुमच्या माध्यमातून एक गोष्ट सांगेल, तुम्ही भारतात जेवढे केवढे एक्सपोर्ट इम्पोर्ट क्लासेस आहे ना, तुम्ही जा, एन्क्वायरी करा. तुम्ही बसतात महाराष्ट्रात आणि तुम्ही गुजरातवाल्याच्या क्लास करायला जातात. किती ती खंतवाली आपण म्हणतो ना गोष्ट आहे. जेव्हा आपण मोठमोठ्या राजकारण्यांना बघतो की ते म्हणतात गुजरातवाल्यांनी धंदे पळवले, त्यांना धंदे देणारा कोण आहे? आपणच आहे. त्यांना धंदे देणारा कोण आहे? हे आपणच आहे. तर तुम्ही विचार करा, तुमच्यातलं पण एखादा व्यक्ती असणार की ज्यांनी तिथं जाऊन काही ना काहीतरी घेतलं आणि इथे येऊन बसलाय फक्त. माझं म्हणणं काय, तुम्ही ट्रेनिंग आवश्यक आहे. एक्सपोर्ट इम्पोर्ट असा विषय नसत की त्याच्याबद्दल नॉलेज घेणं गरजेचं आहे, कारण की ही अशी फील्ड आहे की नॉलेज असलं तर तुम्हाला भरपूर काही देऊन जाईल आणि नसेल तर आहे ते पण घेऊन जाईल. मी क्लिअर सांगतो, कारण की नॉलेज नसेल तर तुमच्यावर लॉसेस फ्रॉड होणार. ज्याच्याकडे जाताल ना करायला, पहिले बघा एक तर तू स्वतः एक्सपोर्ट इम्पोर्ट करतोय का, मालक स्वतः भेटतोय का, किंवा मालकच्या ऍब्सेन्स मध्ये मालकचे कोणतरी पार्टनर कोणतरी असेल तो भेटतोय का, त्याचे एक्सपोर्ट इम्पोर्टचे डॉक्युमेंट बघा आहे का, त्यांनी जे एक्सपोर्टर घडवले त्याच्या सक्सेस स्टोरीज आहेत का. नंबर देणं स्वाभाविक नाही. स्टोरीज आपल्या चॅनलवर तर कोल्हापूरचे जास्त आहे.
म्हणजे ते आम्हाला सांगायला हे देखील आवर्जून आवडेल की आज आम्हाला विचारलं की तुम्ही मुंबईला का नाही सुरुवात केलं, मुंबईला तर तुम्हाला भरपूर लोक भेटले असतील. म्हणले मला लोक नको, मला लोकांचं काम सुरू झालेलं पाहिजे. मग कोल्हापूरच आम्ही का घेतलं इथे, त्याचं कारण सर एक असं होतं की कोल्हापूर, सांगली, तासगाव, मिरज, कुंभज, मग साऊथचा जो अख्खा पट्टा आहे हा मॅक्सिमम क्राऊड आज आमच्याकडे येत होता. मग त्यांना सेंटर काय तर कोल्हापूर. कमिंग बॅक टू माय ओरिजिनल पॉइंट, तर मी हे सांगत होतो भारतातनं तुम्ही आज जर बघितलं ना कोणते इन्स्टिट्यूशनला जाऊन बघा, 95% फक्त ते लोक ट्रेनिंग देणार आणि ट्रेनिंग मध्ये एकच सांगणार तुम्ही ऍग्रिकल्चर घ्या आणि दुबईला एक्सपोर्ट करा. त्याला म्हणायचं असं करायचं ना, पहिले तू कर, तुझ्या पाठोपाठ शिकून मी पाठवतो, पहिले तू पाठवून दाखव, क्लिअर. मला पोहायला शिकवता तर तुम्ही पहिले तू उडी मार, तुला पोहताना बघेल मग मी मारेल. आणि वी आर ओनली फर्स्ट इन्स्टिट्यूट टू टेल की तुम्ही ऍग्रिकल्चर घेऊन दुबईला उडी मारू नका, कारण की ते बघा तर तुम्हाला भरपूर चांगले मार्केट आहे जे ऍडव्हान्स पैसे देत आहेत. जसं मी मगाशी सांगितलं Amazon.co.uk, तुम्ही मुलतानी माती प्रोडक्ट टाका, कोकम बटर टाका, इव्हन जे आपण गावाच्या बाहेर आज आपलं किती थोडंसं गाव खेळत गेलं, आपण एक कॉट बघतो ज्याला आपण खटिया म्हणतो, बास, बरोबर, तर ते प्रोडक्ट जरी बघितलं ते 4-5 हजारला सर विकलं जातं. तर लोकांना माहितच नाही एक्झॅक्टली की प्रोडक्ट कसं निवडायचं, कोणत्या मार्केटला द्यायचं, तिथला बाहेर कसा शोधायचा. लोकांना आज भीती काय, एक्सपोर्ट इम्पोर्ट म्हणलं की मोठ्या लोकांचा व्यवसाय, मोठी गुंतवणूक लागेल, मग मला इंग्लिश बोलता येत नाही. सिंपल आहे सर, इंग्लिश साठी तुम्ही गुगल ट्रान्सलेटर जर टाकलं, तुम्ही मराठीत बोला किंवा हिंदीमध्ये बोला, कन्वर्ट टू एनी लँग्वेज, समोरच्या भाषेत त्याला डिलिव्हर होऊन द्या. तर ह्याच्यात अडचण अशी काहीच नाही. ह्याच्यात एकमेव मोठा प्रॉब्लेम असा आहे लँग्वेज. आणि लोकांना हे कळणं गरजेचं आहे की आज ज्याच्याकडे तुम्ही शिकायला जाताय ना, छाती डोक पाहिजे, फोनवर जर बोलताय तर कोणाशी बोलताय ते खात्री करा. जमलं तर ऑफिसला जाऊन व्हिजिट करून या. कारण की बघा आज मी ह्या क्षेत्रात एकटा नाहीये, मी सरांना हे देखील सांगेन, आज माझी 4 ते 5 जणांची हेड टीम आहे. कारण की आज आईन्सा ग्लोबल जी आज आमची एक्सपोर्ट फर्म आहे ती एक्सपोर्ट मध्ये, इम्पोर्ट मध्ये, ई कॉमर्स मध्ये आणि रिटेल मध्ये स्वतः आम्ही 4 ते 5 जण हेड टीम आहे. बाहेर जो आमचा पार्टनर असतो इथनच मुलं पाठवले, तिथे ऑफिस रजिस्टर केलं, तो सगळं तिथे बघतो. अजून एक जे डिरेक्टर आहे ते EFTचं मॅनेजमेंट बघतात, कोणी ई कॉमर्स बघतं, कोणी कन्सल्टन्सी बघतं. सो असा आज आम्ही पूर्ण तो ग्रुप डेव्हलप केलेला आहे की मी जर म्हणलं ना आज मार्केटमध्ये काय की जे लोकांना एक क्रेज आहे फेसबुक आणि इंस्टाग्राम, माझं म्हणणं काय फेसबुक, इंस्टाग्राम, लिंक्डइन वापरा पण ते कमर्शियल यूज साठी वापरा, ना की 2 तास फक्त काहीतरी बघण्यासाठी. तर लोकांना मी हे सांगेन, ते बघताय ना तुम्ही, त्या जो माणूस तुम्हाला सांगतोय की बाबा तू एक्सपोर्ट इम्पोर्ट कर, तर ऍटलिस्ट वेळ काढून तुम्ही जे काही पैसे भरतात तर तुम्ही त्याच्या ऑफिसला एकदा भेट द्या आणि खात्री करून घ्या. म्हणजे मी आश्चर्य असतो की आज मी बघतो ना माझ्या क्षेत्रात की असे लोक आहेत जे डायरेक्ट म्हणतात तुम्ही 0 रुपयामध्ये धंदा करू शकता. मी काय म्हणलं सर, इन्व्हेस्टमेंट लागत नाही, थोडीफार हजारांमध्ये गुंतवणूक, ती काय कंपनी करावी लागेल, वेबसाईट लागेल आणि 1-2 डॉक्युमेंट काढावे लागतील, तर ती गुंतवणूक येस. कारण की बघा आज बाहेर तुम्हाला ऍडव्हान्स पैसा देतोय, तो व्हेरीफाय करेल ना तुमची कंपनी आहे का नाही, मग तुमचं अकाउंट आहे का नाही, तुमची वेबसाईट आहे का नाही, त्यानंतरच तो पैसा टाकेल. तो असं नाही की चल करण मुथा बघितलं आणि पैसे टाकून दे, त्याचे काहीतरी व्हिडिओ दिसतात म्हणून पैसे टाकून दे, असं कोण करणार आहे. तुम्ही देखील आज जर कोणाला जर पैसे भरताय, इव्हन तुम्ही माझ्याकडे जरी येत असेल, मी पहिले म्हणेन तुम्ही ऑफिसला व्हिजिट करा. तुम्ही मला किंवा माझे कोणी पार्टनर तिथे असतील सिनियर, त्याला पहिले भेटा. तुम्हाला वाटलं ना पैसे भरतोय, छाती ठोकपणे सांगा मला एक्सपोर्टचे डॉक्युमेंट दाखवा, एक तरी कागद बघा मी पण करतोय आणि चेक करा आणि त्यानंतर पुढचं पाऊल घ्या. कारण की सर मी म्हणजे आज ज्या क्रायटेरिया फी मध्ये मी असं म्हणेल वी आर द वन ऑफ द कॉम्पिटेटिव्ह प्राइसिंग. कारण की आज माझ्याकडे अपस्केल डाऊनस्केल नाहीये, पहिले 5-10 हजार भर, मग 50 हजार भर, मग लाख भर. आम्ही एकच मेंबरशिप फी छोटीशी ठेवलेली नॉर्मल. त्याच्यात वन टाइम मेंबरशिप, त्याच्यात तुम्हाला कुठे नंतर 1ही रुपये तुम्हाला EFT ला कोणते नॉलेज शिकण्यासाठी घेण्यासाठी भरायचं नाहीये. मार्केटमध्ये आज काय कंडिशन आहे सर, तुम्हाला थोडं काही शिकायचं 5-10 हजार भरा, मग त्यानंतर 25-50 हजार भरा, मग लाख भरा आणि ते करून लोकांचं काम स्टार्ट होत नाही. कारण की आज माझ्याकडे बिझनेस इन्क्युबेशन मध्ये सर 40 ते 50% असं क्राऊड आहे ज्यांनी दुसऱ्याकडनं प्रोग्राम केलाय, काही सर्व्हिस सपोर्ट भेटला नाहीये आणि आमच्याकडून लगेच काम सुरू झालंय. तर माझी खासियत काय, ट्रेनिंग किंवा बिझनेस इन्क्युबेशन तर हे तर आहेच, पण सर्व्हिस. आज प्रत्येकाच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये थेट माझा नंबर आहे, भले मी इंडियामध्ये असू दे नसू दे तो नंबर सुरू असतो.
काही डाऊट जरी वाटले डायरेक्ट माझ्याशी संपर्क साधा. तुम्हाला वाटलं काम सुरू करायला अडी अडचण होतीये, डायरेक्ट आमच्या ज्या शिपमेंट सुरू आहे त्याच्यात तुम्ही ग्रुप शिपमेंट मध्ये सहभागी व्हा. त्याच्या पुढेही तुम्हाला वाटलं मला भीती वाटतेय काम कसं सुरू करू कसं नाही, डायरेक्ट तुमचा माल आम्हाला एक्सपोर्ट करा तुमच्या कंपनीच्या नावे. आता ह्याच्या पलीकडे आम्ही काय सर्व्हिस द्यायची, तरीही लोकांना भीती वाटते. तर मी नेहमी एक माझ्या व्हिडिओमध्ये नेहमी म्हणतो, जर तुमची काम करायची तयारी असेल ना तर छाती ठोकपणे मी तुम्हाला सांगतो की तुमचा एक्सपोर्ट इम्पोर्ट रिस्क फ्री बिझनेस उभा करून देण्याची जबाबदारी आमची आहे. 100%. असं तर सर ज्या पद्धतीने सांगितलं तुम्ही की वन टाइम मेंबरशिप फीज आहे आपल्या EIFTच्या ट्रेनिंगसाठी आणि पुढे ज्या आपल्याला सगळ्या अपॉर्च्युनिटीज अवेलेबल होणार आहेत त्या सुद्धा आहेत. मी ज्यावेळी या बिझनेसचा सर तुम्ही जेन्युइनली मी आता माझ्या व्यवसायिक गोष्ट सांगतोय की केमिकल रिलेटेड एक सबस्टन्स आहे आणि त्या रिलेटेड इम्पोर्ट एक्सपोर्टच्या बिझनेस साठीच्या मी थोड्या इन्क्वायरीज केल्या होत्या. राजस्थान आणि दिल्ली या 2 शहरांमधून मी त्या इन्क्वायरीज केल्या होत्या आणि एक्झॅक्टली ते प्रोडक्ट राहिलं बाजूला किंवा तो बिझनेस राहिला बाजूला, पण एक्झॅक्टली अबाउट एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट त्याबद्दल शिकण्यासाठी स्टेप्स होत्या की बेसिक लेवलला तुम्हाला इतकी फी भरायची आणि तुम्हाला जस्ट टू नो अबाउट व्हॉट इज इम्पोर्ट अँड व्हॉट इज एक्सपोर्ट. त्यानंतर तुम्हाला मग तुम्ही इंटरमिडिएट मग ऍडव्हान्स अशा काही गोष्टी होत्या. त्यामध्ये सर फीच्या स्केल्स वाढायच्या. मग तुम्हाला आता पुढचं टॉप लेवलचं शिकायचं आहे, तुम्हाला जास्त इम्पोर्ट एक्सपोर्ट मोठ्या प्रमाणात करायचं आहे, प्रोडक्ट अपग्रेड करायचं आहे, मार्केट अपग्रेड करायचं आहे, अजून जास्त करायचं. त्यावेळी सर स्केल्स मी ऐकलात की यावेळी तुम्हाला एवढी फीज भरायला लागेल, त्यावेळी तुम्हाला एवढी फीज भरायला लागेल. बट तुम्ही का मग ती फीज सर घेत नाहीये वन टाइम का? आता हे बघा, याच्यात मी असं एक तुम्हाला बेस्ट उदाहरण देईल. वन टाइम का तुम्हाला सांगतोय बघा, मी पहिलेच तुम्हाला काय म्हणलं, आपलं देवाच्या कृपाने आपलं एक्सपोर्ट इम्पोर्ट हा माझा मेन व्यवसाय. ओके. तो नीट सुरू आहे. ओके. EFT काढण्यामागं किंवा सुरू करण्यामागं उद्दिष्ट काय होता की जे मार्केटमध्ये फ्रॉड सुरू आहे ते मेजर थांबवायचे होते. जे ट्रेनिंग वाले करतायत आता ते थांबले नक्कीच एक दिवशी. म्हणजे मला नाही माहिती हा व्हिडिओ किती पर्यंत लोक बघतील किंवा जाईल, पण एक दिवशी नक्की मी तुम्हाला सांगतो सर, जे फक्त क्लासेसचा धंदा घेऊन फ्रॉड करतायत की पोरांना शिकवा आणि त्यांच्या हालतवर सोडून द्या, सर्व्हिसेस देऊ नका, ते आज न उद्या मी बंद करतात. कशा पद्धतीने माहित नाही. कारण की काय, ह्यांनी आर्थिक नाही लोकांच्या पोरांचा वेळेचा देखील त्याच्यात नुकसान होत आहे हे कळत नाही. आता तुम्ही जसं विचारलं की तुम्ही स्टेप बाय स्टेप का पैसे घेत नाही, ते बघा, आपण कोणतं कॉलेज किंवा इन्स्टिट्यूट चालवत नाहीये, आपण एक प्रॉपर बिझनेस इन्क्युबेशन देतोय. ज्याच्यात आम्ही काय शिकू, तुम्हाला कोणत्या बँकेत खातं उघडायचंय, तुमचं प्रोडक्ट कसं निवडायचंय, मार्केट, बायर, डॉक्युमेंटेशन, रिस्क मॅनेजमेंट, इम्पोर्ट प्रोसिजर्स आणि इंटरनॅशनल डिजिटल मार्केटिंग, हे सगळं हे आम्ही सिंगल मेंबरशिप फी मध्ये शिकवतो. आणि त्याच्यात एकही नॉलेजची सुटका होत नाहीये की बाबा अजून नवीन काहीतरी शिकायचं तेवढं भर तेवढं भर. लोकांनी काय केलंय, एक्सपोर्ट इम्पोर्ट जे आता आमच्या इथे चाललंय, ट्रेनिंग वाल्यांनी तो धंदा केला. म्हणजे तू 10,000 पहिले बेसिक शिक, मग 25,000 भर अजून ह्या सर्व्हिस घे, मग 1,00,000 भर, मग आमच्या डायरेक्टर तुझ्याशी पर्सनल बोलतील. अरे डायरेक्टर पर्सनल बोलायला त्या डायरेक्टरनी तो धंदा केलेला पाहिजे. हे पहिले बघा, त्यांनी किती जणांना बुडवलंय हे दुसरा जाऊन बघा. मी छाती ठोकपणे सांगेल, असे बरेच क्लासवाले आहेत ज्यांनी पोरांना सांगितले दुबईसाठी तुम्ही शिपमेंट करा, ऍग्रिकल्चर करा, आम्हाला पैसे द्या, आम्ही एक्सपोर्ट करू. तुम्हाला सर विश्वास होणार नाही, माझी रिसेंट बॅच जी एप्रिलची झाली, मुंबईची एक बाई आहे जिनी विडो बाई आहे ऍक्च्युअली, नवरा नाहीये, 2 मुलं आहेत. तिने तिचं दुकान विकलं, मी नाव घेणार नाही त्या संस्थेचं, तिने सगळं मला दाखवलं. त्या बाईने 60 लाख रुपये दुकानाचे आलेले त्या व्यक्तीला दिले की माझे 2 कंटेनर कर. ती म्हणली सर 8 महिने मी भिका मागते त्याच्याकडे की माझी परिस्थिती नाही, मला 2 पैसे मिळतील म्हणून तुझ्याकडे पैसे दिले मी, दे. तो अजून 1 रुपया देत नाही. अशा भरपूर केसेस आहेत. तर ह्याच्यात काय की ह्याच्यात अपस्केल घेण्यासारखं सर काही नाहीये ना. आज मी जी काय XYZ कॉम्पिटेटिव्ह एकदम छोटी अमाऊंट घेतो, त्याच्यात लोकांना नॉलेज पोहोचलं पाहिजे आणि त्याच्यात मी खात्री देखील देतो. तुम्ही जेव्हा पहिली शिपमेंट करता आमच्या बरोबर किंवा वैयक्तिक, तुम्ही जे पैसे भरलेत ना त्याच्याहून डबल तुम्ही कमावता, ही गॅरंटी. म्हणजे तुमचं नॉलेज फ्री ऑफ कॉस्ट. तुमचे पैसे तुम्ही कधी कमावणार नाही जर तुम्ही कामाची सुरुवातच केली नाही, तर तुम्ही अडकता. आता तुम्हालाच एक उदाहरण देईन. आज तुम्हाला आय थिंक किती 5-10 वर्ष झाले त्या फील्ड मध्ये? सर मला 9 वर्ष झाले. 10 वर्ष आपण कन्सिडर करू.
आता मला जर हे मास कम्युनिकेशन किंवा मीडियामध्ये मला जर यायचं असेल तर सर 2 किंवा 5 वर्षाची डिग्री आहे. मग मला कॉलेजला ऍडमिशन घ्या, त्यांना 3 वर्ष पैसे भरा, मग 2 वर्ष भरा, हे मला सुरू राहतं. मग ते थेअरी शिकवणार. पण मी तुम्हाला म्हणलं सर मी तुम्हाला XYZ चला बाबा ₹1,00,000 देतो किंवा 10,000 रुपये देतो, 10 दिवस मी तुमच्याकडे फुकट काम करायला शिकायला येतो, तुम्ही मला सगळं शिकवणार का? 100%. मग सर 2 वर्षाचा कालावधी कुठे आणि 10 दिवसांचा कालावधी कुठे? आणि हेच मी करतोय की जो मी व्यवसाय करतोय तो काही रॉकेट सायन्स नाहीये, तो सिमिलर टू डोमेस्टिक बिझनेस आहे. फक्त तो स्टँडर्ड प्रॅक्टिस तुम्ही फॉलो करायला पाहिजे. तुमच्याकडे नॉलेज असणं गरजेचं आहे आणि तुम्ही त्यानुसार थेट ते काम करू शकता. असं ओके. नॉलेजसाठी एक्झॅक्टली नॉलेज खूपच गरजेचं आहे कुठल्या पण गोष्टी. एक्झॅक्टली. आणि नॉलेजसाठी हे 3 दिवसाचं ट्रेनिंग सेशन. येस. आणि त्यानंतर तुम्ही लोक जे लोक ही ट्रेनिंग घ्या तर एक्झॅक्टली हे जे 5 लोक जे एक्सपोर्ट इम्पोर्ट करतायत त्यांच्याशी तुम्ही कनेक्ट होणार आहे विथ देअर बिझनेस, विथ युअर बिझनेस. एक्झॅक्टली. मी ह्याच्यात एक सांगेल सर, 3 दिवसाची जर्नी ही नसणार आहे. 3 दिवस भले आम्ही फुल डे जे काही दाखवू ते आम्ही करून घेणार आहे, पण त्याच्या पुढे तुम्हाला ऍडिशनल सपोर्ट आम्ही लोकांना कसं दिलं, त्याच्यात लोकांच्या महिन्याभरात शिपमेंट हे सुरू होतात. डोक्यानं पण 1.5-2 महिने त्याच्यावर वेळ लागत नाही, कारण की ते 3 दिवसानंतर आम्ही काही टास्क देतो जे कम्प्लीट करून देतो. लोकांना असं वाटतं चला माझी अर्धी शिपमेंट झाली म्हणून मला जगाचं सगळं नॉलेज आलं. नाही, हा जागतिक व्यवसाय, त्यामुळे तुम्हाला नवीन काही गोष्टी अपडेट राहणं गरजेचं आहे. मग आम्ही ऍडिशनल फॅसिलिटी त्याच मेंबरशिप मध्ये देतो. तुम्हाला मंडे आणि फ्रायडेचे लाईव्ह सेशन्स वर्षभर असतात. प्रत्येक मंडेला नवीन न्यूज नोटिफिकेशन टॉपिक डिस्कस केले जातात. प्रत्येक फ्रायडेला डाऊट क्वेरी सेशन असतात. तुम्हाला मल्टिपल फील्ड व्हिजिट जे असतात, CFS असेल, ICD, पॅकेजिंग हाऊस, त्याच्याच बरोबर कोल्ड स्टोरेज, मग गव्हर्नमेंट प्रायव्हेट ऑफिस बॉडी व्हिजिट, गेस्ट सेशन, त्या सगळ्या फ्री ऑफ कॉस्ट असतात. त्याच्याच बरोबर तुम्हाला इम्पोर्ट एक्सपोर्ट लायसन्स हे तुम्हाला आम्हीच देतो. जर तुम्ही गुगलवर बघितलं तर ते 2-3 हजाराला तुम्हाला भेटतं. त्याची गव्हर्नमेंट फी कमीच आहे, पण तुम्ही कोणाकडनं काढून घेता तर 2-3 हजारला भेटतं. हे लायसन्स देखील आम्ही देतो. चला कोणते सेशन तुम्हाला कळालं नाही किंवा तुमचं मिस झालं तर तुम्ही वर्षभर रिपीट करू शकता. विशेष म्हणजे तुम्हाला लाईफ टाइम कन्सल्टन्सी फ्री ऑफ कॉस्ट आहे. म्हणजे कोणत्याही सर्व्हिसेसला किंवा नॉलेज घेण्यासाठी तुम्हाला परत आम्हाला पैसे भरायची गरज नाही. आणि तेही तुम्ही काम केलं, पहिली शिपमेंट तुमची झाली तर तो प्रॉफिट एवढं जबरदस्त आहे सर या इंडस्ट्रीमध्ये की तुम्ही जेवढे पैसे भरलेले असतात ना त्याच्या दुप्पट तुम्ही नक्कीच कमावता. म्हणजे मोठ्या प्रमाणात सध्या संधी उपलब्ध आहे 100% कोल्हापूरच्या, महाराष्ट्रातल्या व्यापाऱ्यांना आणि जे युवक आहेत तुमच्यासारखे आपल्यासारखे की ज्यांना काहीतरी नवीन करायचं, काहीतरी ग्रँड करायचं, बरोबर, ज्यांची खरोखरच मेंटल कॅपॅसिटी आहे की बाबा मोठे काम काहीतरी करायचं आहे, काहीतरी नॉलेज घ्यायचं आहे, त्यांच्यासाठी खूपच चांगली मोठी संधी आहे. मी एक जसं मगाशी म्हणलं ना सर, आपल्या लोकांमध्ये मी जेव्हा एक बघतो ना, एक तर पेशन्स लेवल सर नाही जो पाहिजे. आज मी परत म्हणेल पॉलिटिकल प्रमोशन नाही करत आहे, बाळासाहेब ठाकरे जर तुम्ही बघितलं तर एवढे मराठी युवकांना आज त्यांनी एवढे उद्योगधंदे दिले. पण आज आता एखाद्याला म्हणलं ना वडापावची तू गाडी टाकशील का किंवा ट्रेन मध्ये जाऊन व्यक्तीला लाज वाटते. लाज का वाटायची? एक तर बघा मी क्लिअर सांगतो, तुम्हाला जर धंदा करायचा ना मित्रांनो, तुम्हाला निर्लज्जपणे काम करावं लागेल. तुम्ही जर हा विचार केला की हा काय बोलेल तो काय बोलेल तर आयुष्यात तुम्ही धंदा करू शकत नाही. हे मी क्लिअर सांगतो. तर त्यामुळे कोणताही धंदा मोठा किंवा छोटा नाहीये. जेव्हा आज आम्ही व्यवसाय सुरू केला तर मी माझी हाईट सांगतो, जे लोकांना हे प्रश्न असतात मी माझा जॉब बघून बिझनेस बघून हे करू शकतो का, तर मी माझ्यावरनं असं एक सांगेल सर की माझं तेव्हा एज्युकेशन सुरू होतं. म्हणजे मी मास्टर्सला तेव्हा ऍडमिशन घेतलेलं MBA ला, माझा जॉबही सुरू होता, माझे पर्सनल कन्सल्टन्सी सुरू होते आणि तेव्हा मी आईन्सा ग्लोबलची सुरुवात देखील केली. सो ते जे आमचे दिवस होते आणि आजचे दिवस आहे ही परिस्थिती आम्ही आमच्या हाताने बदलली. मुळातच जसं मी म्हणलं घरातनं आम्हाला फायनान्शियल सपोर्ट 1ही रुपयाचा कोणाला भेटला नव्हता. जे आम्ही सेव्हिंग केलं जॉब मधनं त्याच आम्ही ह्याच्यात युटिलाइज केल्या. आणि आज मला सांगायला हे देखील आनंद होईल की आमचा प्रोग्रामचा बेनिफिट फक्त बिझनेस करता नाहीये सर, बिझनेस तर करतालच, पण जर तुम्हाला स्टार्टअप करायचं आहे तरी तो उपयुक्त आहे. कारण की आम्ही सर्टिफिकेट सर प्रोव्हाइड करतो जे की वेगवेगळ्या मेंबरशिपचा असोसिएशन आहे गव्हर्नमेंट बॉडीजचं. सो दॅट इज अगेन अ व्हॅलिड सर्टिफिकेट. थर्ड, तुम्हाला जॉब किंवा इंटर्नशिप आम्ही स्वतः असिस्ट करतो आमच्या आणि दुसऱ्या कंपनीजमध्ये. चौथं महत्वाचं म्हणजे तुम्ही ऍज अ कन्सल्टंट तुम्ही स्वतः वैयक्तिक किंवा आमच्या बरोबर जोडून ऍज अ कन्सल्टंट काम करू शकता. सो ह्या सगळ्यांचं तात्पर्य म्हणण्याचं काय सर की जे बिझनेस इन्क्युबेशन आहे त्याचं मोठं एकच आहे की तुम्ही कामाची तयारी दाखवा.
भले तो कॉलेज स्टुडंट असू दे, जसं मी सांगितलं मागाशी की माझ्याकडे यंगेस्ट एक्सपोर्टर 17 वर्षाचा आहे आणि एजेड एक्सपोर्टर जो आहे हा एक्स नेव्ही पर्सन रिटायर्ड 72 वर्षाचा. मग ह्याच्यात हाऊसवाईफ आले, वर्किंग लोक आले, स्टुडंट आले, जॉब करणारे, बिझनेस करणारे, सगळं माझ्याकडे आज क्राऊड आहे. पण सगळ्यात महत्वाचं मी परत तोच विषय सांगेन, तुम्ही कामाची तयारी दाखवा. तुम्ही कॉलेजला असाल, घरात असाल, हे बघा तुम्ही काय म्हणतात मला वेळेचा इश्यू आहे. अरे मित्र, वेळेचा इश्यू ते तुम्ही जॉब तर करणार ना एक्सपोर्ट इम्पोर्ट मध्ये. तुम्हाला अख्ख्या देशाची टाइम फ्रेम अवेलेबल आहे. तुम्हाला रात्री काम करायचंय, युएसए मार्केट आहे, मध्यरात्री युएसए मार्केट आहे, पहाटे तुम्हाला मल्टिपल मार्केट आहे, दुपारी मल्टिपल मार्केट आहे, संध्याकाळी मल्टिपल मार्केट आहे, इंडियाच्या टाइम झोननी मल्टिपल मार्केट आहे. पण तुम्ही जर म्हणलं माझ्याकडे वेळच नाहीये, मग तुम्ही आयुष्यात काही करू नाही शकणार. तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी वेळ तो काढावा लागणार. कोणी तुम्हाला सांगायला द्यायला येणार नाही. म्हणजे आज मला म्हणलं ना की मलाच कौतुक वाटतं की एकेकाळी मला थोडासा त्रास झाला जेव्हा मी जॉबला लागलो की अरे आपले मित्रमैत्रिणी आज फिरतात, मजा मस्ती करतात आणि आपण कामाला जातो. पण आज जेव्हा मी बघतो की माझ्या अवतीभोवतीची लोक माझ्या बरोबर जेव्हा होती त्यांची काय परिस्थिती होती आणि आता कुठे, आणि आज माझ्या बरोबर जे लोक आहेत त्यांना मी कुठपर्यंत घेऊन आलो. सो तो देखील एक आनंद आहे. फक्त व्यवसाय करायचा म्हणून नाही, तर तुमच्या बरोबर जी लोक आहेत, आज मी म्हणतो की माझा परिवार फक्त 4-8 जणांचा नाही. आज माझा परिवार जो आहे सर अंदाजे किती जणांचा असेल, कमीत कमी 2800 ते 3000 लोकांचा. का तर अख्खा EFT माझा परिवार आणि त्या लोकांबरोबर मी जुळून होतो आहे आणि नेहमी राहील. नक्कीच हे खूप कमी वेळात सर आपण अचीव्ह केलंय. कारण याचं कारण खरं तर कसं असतं, आपण कॉलेज लाईफ मध्ये असताना बाकीचे सगळे मजा मस्ती करत असतात, आपण आपल्या प्रगतीच्या भरपूर असतात, आपल्या प्रगतीच्या मागे आपण हात धुवून लागलेला असतो. आणि हेच कारण असतं की कमी वेळात एखादा माणूस खूप चांगल्या पोझिशनला पोहोचतो. ह्याचं कारण मला हेच वाटतंय. नाही, ह्याच्यात मी असे देखील म्हणेल की जसं मी परिवाराचं सांगितलं तर ह्याच्यात माझ्या एकट्याची मेहनत नाहीये. कारण की आज माझा जो काही स्टाफ आहे, माझे जे काही पार्टनर्स आहेत, सुरेश राठोड म्हणून आहेत, विजय चव्हाण म्हणून आहेत, त्याच्याच बरोबर गणेश शिंदे आहेत, मग सचिन खेरनार, राहुल पल्लगलवार, इव्हन अश्विनी फुलसुंदर, ही आज आमची हेड टीम आहे. तर ह्यांची साथ मला आजपर्यंत आहे, आधी देखील होती, आणि मेन म्हणजे माझा स्टाफ. सो ह्यांच्यामुळे कदाचित मी असं म्हणायला हरकत नाही की ही जी काही जर्नी आहे ही माझ्या एकट्याची सक्सेस स्टोरी नाहीये, ही आमच्या सगळ्यांची सक्सेस स्टोरी आहे. कारण की माझ्याच यशाबरोबर यांचंही तेवढंच कॉन्ट्रीब्युशन होतं, त्यांचा सपोर्ट तेवढा होता, त्यामुळे ते आम्हाला करणं पॉसिबल झालं. नक्कीच खूप स्ट्रॉंग सपोर्ट असणं आपल्या सिस्टीम कडून, आपल्या गरजेचं आहे, सिस्टीम कडून खूपच गरजेचं आहे असं म्हणायला लागेल. तर सर जाता जाता त्या इंटरव्ह्यूच्या शेवटी तारांच्या दर्शकांना सर काय नसेल? हे बघा, मी मगाशी जसं सांगितलं की आज आम्ही कॉलेजेस बरोबर टायप आहे, कॉर्पोरेट ट्रेनिंग मध्ये आहोत, पर्सनली आम्ही आज पब्लिकली लोकांना भेटतोय, काम सुरू करून देतोय. तर तुमच्या दर्शकांना आणि इतरांना मी हेच सांगेन की जर तुम्हाला स्वतःवर विश्वास असेल, तुम्हाला वाटतं तुम्ही स्वतः हा व्यवसाय करू शकताय, पहिली गोष्ट तर व्यवसाय करायचा आहे ही पॉझिटिव्ह थॉट आणा आणि तुम्ही करू शकताय. जर करू शकताय आणि काम करायची तयारी असेल तर अजूनही हे वर्ष संपलेलं नाहीये. तुम्ही अजूनही जर वाट बघत असाल, फक्त विचार करत असाल, तर तुम्ही हे वर्ष वाया घालवू शकता. तर ते वाया घालवायचं नसेल आणि खात्रीशीर तुम्हाला या व्यवसायात यशस्वीपणे काम करायचं असेल तर तुम्ही नक्कीच आमच्या ऑफिसला भेट देऊ शकतात, अजून माहिती घेऊ शकतात आणि तिथे तुम्ही आमचं जे प्रॅक्टिकल प्रशिक्षण आहे ते घेऊन खात्रीशीर तुम्ही तुमच्या व्यवसायाची सुरुवात आमच्या बरोबर करू शकता. नक्कीच. तर हा होता आजचा आगळा वेगळा अजून एक नवीन पॉडकास्ट. आणि या पॉडकास्टमध्ये एंटरप्रेन्युअर इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेडचे करण मुथासर यांनी आज येऊन इतकी छान इम्पोर्ट एक्सपोर्ट बद्दल माहिती दिली. खरं तर कोल्हापूरकरांना याचा खूपच मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे असं म्हणायला काही हरकत नाही. कारण सरांनी सांगितल्याप्रमाणे 3000 लोक आज त्यांच्याकडे जोडले गेलेले आहेत. आणि खरोखरच परत एकदा सांगायला आवडेल की तुम्ही जर हे एक्सपोर्ट इम्पोर्टचं ट्रेनिंग सरांकडून जर घेतलं तर तुम्ही ना की त्यांचे स्टुडंट असणार आहे, त्यांच्या खांद्याला खांदा लावून ते इम्पोर्ट एक्सपोर्टचं काम करणार आहे, तुम्ही सेफ आणि लीगल भक्कम पैसा कमवणार आहे. ही गोष्ट नक्कीच मला या ठिकाणी नोट करावी लागेल. तर सर आज आपण तारांच्या स्टुडिओमध्ये आलात या पॉडकास्टसाठी, त्याबद्दल आपले खूप खूप आभार सर. आणि ज्यांना कुणाला याबद्दलची इम्पोर्ट एक्सपोर्ट बद्दलची ट्रेनिंग संदर्भातली आणि इतर माहिती हवी असेल तर खरं तर सरांचं ऑफिस म्हणजे EIFTचं ऑफिस पुण्यात आहे, पण हेड ऑफिस ऍक्च्युली
पण कोल्हापूरमध्ये दर महिन्याच्या एका वीक मध्ये ते कोल्हापूरमध्ये अवेलेबल असतात, ट्रेनिंग सुरू असतात. सो आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये त्यांचे नंबर्स आम्ही त्यांच्या ऑफिसचे देणार आहे, तो तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि नक्कीच त्यांच्या ऑफिसला व्हिजिट देऊन बाकीची माहिती तुम्ही घेऊ शकता. थँक्यू.